पक्षेंद्रला आमदार के मुलातला यांनी रिव्हिंग टाकून आपल्या महाडायलिसिस सेंटरचं उद्घाटन केलं आणि तसेच या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे लावलेले आदरणीय माननीय श्रीमती अशोक भंडारी साहेब या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवर मेडिकल शिक्षण हे आपले 400 ते 500 रोकडी राहायची 100 ते आसपास आयुर्वेदिक आणि रोजच्या 30 ते 40 निजाड सर्जरी मानव सर्जरी या अनुषंगाने डायलिसिस इथे सुरू होणे फार आवश्यक होतं आणि मान्य आरोग्य मंत्री आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये 9 केंद्राचे उद्घाटन झालेले आहे. तसेच माननीय आमदार मॅडम यांचा सुद्धा पाठपुरावा वारंवार कार्यक्षेत्रात हे आलेला आहे आणि स्वतःला केलेला आहे. त्या अनुषंगाने आज आपल्या कार्यक्षेत्रामध्ये डायलिसिससाठी सुविधा सुरू झालेली आहे. माझा विश्वास आहे की एका मशीनच्या अनुषंगाने 3 डायलिसिस व्हायला पाहिजे तर तसे 15 ते 16 डायलिसिस तिथे नक्की होतील आणि त्या अनुषंगाने आपण आंदोलन जे काही आमच्या मार्फत तर आरोग्य यंत्रणेमार्फत सर्व प्रकार केला जाईल. परंतु माझी विनंती आहे सर्व आदरणीय मान्यवरांना की जे काही आपल्या वृत्तीमध्ये आपल्या गावामध्ये सेवा सुरू झाल्याची माहिती द्यावी. या वेळेबाबत जास्त बोलत नाही धन्यवाद बोलायचे आभार. कार्यक्रमाला आपण सर्वजण इकडे उपस्थित राहिलो आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या केसचे प्रसंगाचे सीताताई बनसोडे, आपले सिव्हिल सर्जन डॉक्टर सोळंके, आपल्याकडे मान्यवर जे व्यासपीठावरील उपस्थित आहेत व आपल्या या हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर स्टाफ सर्वजण नागरिक म्हणजे जे उपस्थित सर्वांना माझा प्रेमाचा नमस्कार. आज मला वाटतं आपलं भाग्य खूप चांगलं आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या स्कीम अंतर्गत फक्त 8 ते 9 ठिकाणी या डायलिसिस मशीनचं लोकार्पणाचा सोहळा आज पार पडला. त्याच्यामध्ये आपल्या केस, त्याच्यामध्ये शॉपले स्कूल, आपल्या उपजिल्हा रुग्णालयाला 5 डायलिसिस मशीन या योजनेमार्फत आपल्या शासनाने इकडे दिलेलं आहे. मला आपल्या या महाराष्ट्र राज्याचे हेल्थ मिनिस्टर आहेत मिस्टर प्रकाश आंबेडकर साहेब यांचे मी आभार मानते. आपले राज्यमंत्री सुद्धा माननीय मीनाताई मोदीकर व आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले जे पालकमंत्री सुद्धा जे आज इकडे सकाळी या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. मला आनंद आहे खूप साऱ्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे. आपल्या या भागामध्ये धारूरला आधी इकडे जे आज आलेले 4-5 लोकांनी जे संवाद साधला त्यांनी सांगितलं की आधी ते ट्रीटमेंट धारूरला गेले होते. आता केस मध्ये इथे 5 डायलिसिस सेंटर आजच्या या कार्यक्रमात उभं राहिल्यामुळे त्यांना इकडे येणं सोयीस्कर होत आहे. अंबाजोगाईला सुद्धा SRTला 10 आहे पण तिथून इकडे येणं इथून तिकडे जाणं हा त्रास असतो. मला इकडे आजच्या या हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर्सना स्टाफला सांगायचं आहे की आज मला दिसते की वैद्यकीय अधिकारी या डायलिसिस सेंटरमध्ये अजून सध्यास्थितीत नियुक्ती झालेली नाहीये. तर ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला मदत हवी असेल, पाठपुरावा करायचा असेल आपण माझ्यातर्फे करावा. कारण आता जे आपल्याला हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे जर यूज चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. मॅक्सिमम लोकांपर्यंत याचा लाभ केला पाहिजे. आता आशा वर्करच्या मार्फत सुद्धा जास्तीत जास्त लोकांना कळलं पाहिजे. आजचे जे पेशंट आहेत त्यांनी सांगितलं की जिकडे ते पहिले ट्रीटमेंट घेत होते तिथे त्यांना कळायला गेलं की आता केसला आजपासून सुरू होत आहे. पण ह्याच्या इथे गावागावामध्ये त्यांना कारण डायलिसिस हा प्रकार एवढा भयंकर आहे म्हणजे 2-3 टाइम्स अ वीक कोणती आवर्स आपला वेळ आपल्याला इकडे द्यायला लागतो जेव्हा आपली किती फंक्शन होत नाही. ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आपल्या अख्ख्या म्हणजे एव्हरीडे लाईफ मध्ये ही अडथळा करणारी गोष्ट आहे. तर ह्याच्यासाठी सगळ्या लोकांना जास्तीत जास्त सोय झाली पाहिजे. हेच काम मला वाटतं आपण सर्वजण डॉक्टर म्हणून करतच आहात. तर ह्याच्या प्रोसेसमध्ये जरा स्मूथनेस आली तर नक्कीच लोकांना ह्याचा खूप सारा चांगला फायदा होईल.
तर म्हणून मी आपल्याला विनंती करते आणि डॉक्टर चौगुले साहेब आपल्याला इकडे सांगायचं आहे की आपलं हे जे उपजिल्हा रुग्णालय आहे हे आपल्याला विभागांची देण आणि आपल्याला इकडे एकदम चांगल्या पद्धतीने हे हॉस्पिटल चालावं हे मला वाटतं आपलं कर्तव्य तर आहे पण हे माझं कर्तव्य सुद्धा आहे. तुझ्या दौऱ्यामध्ये मला ह्या उपजिल्हा रुग्णालयाचा आपण एक आढावा बैठक घ्यायची आहे. या उपजिल्हा रुग्णालयामध्ये काही कंप्लेंट्स असतील काय ज्याचं प्रक्रिया चालायला पाहिजे तशी पुढे चालत नाहीये. आज या ठिकाणी अत्याधुनिक डायलिसिस सेंटरचा या कार्यक्रमाला आपल्या खेड विधानसभा मतदारसंघाच्या लाडक्या आमदार आदरणीय सुनीताताई चिमुरला या वेळात वेळ काढून या ठिकाणी आज तुमच्याकडे भरपूर एक कार्यक्रम त्याच्यामध्ये त्या कार्यक्रमात हजर राहिला आणि आपल्याला त्यांनी या उपजिल्हा रुग्णालयात म्हणजे काही नियम आहे काय आहे ऍक्च्युली या ठिकाणी सिझरिंग शस्त्रक्रिया डिलिव्हरी आठवड्यातून मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे